असलेल्या परिसरामध्ये आलेलो आहे. तर या बागेला आपण रेस्ट विश्रांती काळापासून ते बाग धरल्यापासून नियोजन देत आहोत. टोटल 560 झाडं आहे. तिसरा बार आहे. तर आज तारीख आहे 1/8/2026. भरपूर डाळिंब हे पीक पाहिलं तर तसं सेन्सिटिव्ह व नाजूक पीक आहे. भरपूर शेतकऱ्यांची समस्या ही असते, सेटिंग होत नाही, साईज बनत नाही. वातावरणाचा काही कमी जास्त बदल झाला तर रोगाला जास्त अटॅक होतो. परंतु या बागेला आपल्या SP ॲग्रोटेक कंपनीच्या शेड्यूलनुसार संपूर्ण नियोजन बागेला आपण दिलेलं आहे. तर साईज, चमक, फळाला ग्लेझिंग या लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकता. एकदम लाल जरीत साईज आहे पहा. खालपासून तर झाडावरपर्यंत कुठल्याही प्रकारचा तेल्या, सनबर्निंग, कुजवा, डांबऱ्या, स्टिक कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव नाही. कोणत्याही झाडावर साईज, फळाला चमक, ग्लेझिंग सर्व पाहू शकता. कोणत्याही झाडावर पाहू शकता फळाला चमक, शायनिंग, ग्लेझिंग. तर ही सर्व जी मेहनत आहे ती शेतकऱ्याची आहे आणि साथ जी लाभली आहे ती SP ॲग्रोटेक कंपनीची. त्यामुळे होणारा अतिरिक्त खर्च पण कमी प्रमाणात झालेला आहे. आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी मालाला जे काय ॲव्हरेज आहे ते 30 ते 35-40% वाढेल असा पण एक अंदाज शेतकरी दादांनी व्यक्त केला. ही खरी किमया आहे. अचूक आणि योग्य नियोजनामध्ये आणि साथ लाभली आहे आपल्या SP ॲग्रोटेकची. त्यामुळे शेतकरी अत्यंत समाधानी आहे. हीच खरी आपली किमया आहे असेच म्हणावे लागेल. तर शेतकरी बांधवांनो, मार्केटचा चढ उतार, अडचणी, वातावरण याला फक्त आपण अचूक आणि योग्य नियोजनाखाली जर काम केले तर 100% रिझल्ट येतो. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. हे आज तुम्ही प्रत्यक्ष या लाईव्हच्या माध्यमातून पाहावयास मिळत आहे. तर असेच आपल्याला सुद्धा मार्गदर्शन हवे असेल आणि आपल्यासुद्धा पिकामध्ये आमूलाग्र बदल करायचा असेल तर व्हिडिओ जर आपणास आवडला
तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून आपल्यामुळे दुसऱ्याच्यासुद्धा उत्पादनात आपल्या एक अनुभवाने रिझल्ट शेअर करून त्यांच्यापर्यंत माहिती पोचली तर निश्चित खूप मोठा बदल होईल. धन्यवाद.